मित्रांनो, आज आपण प्रोस्टेट ग्रंथीबद्दल माहिती घेऊया. प्रोस्टेटसाठी होमिओपॅथीमध्ये खूप गुणकारी औषधी आहेत, त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. प्रोस्टेट एक अक्रोडसारख्या आकाराची ग्रंथी आहे, जी मूत्रमार्गाच्या सभोवताली असते. पुरुष पुनरुत्पादक प्रणालीचा एक भाग आहे. या ग्रंथीतून स्त्रवणाऱ्या द्रवामुळे शुक्राणूंना वाहून नेण्यास मदत होते. प्रोस्टेट ग्रंथी वाढण्याचे कारण अजूनही माहिती नाही, पण वृद्धत्वाशी निगडित घटक किंवा अंडकोशाच्या पेशीमधील बदलामुळे व टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी वाढणे हे कारण असू शकते. प्रोस्टेट वाढण्यासाठी प्रोस्टेट नॉर्मल आकारापेक्षा जास्त वाढू लागले की मूत्रविसर्जनाच्या समस्या सुरू होतात. ह्यामुळे रात्री 1 ते 2 वेळापेक्षा जास्त वेळ लघवीला जावे लागते. लघवी झाल्यानंतर पुन्हा पुन्हा लघवी येण्याचं सेन्सेशन म्हणजे पूर्ण झाली नाही असं वारंवार वाटणे, प्रत्येक वेळा वाटणे, लघवी झाल्यानंतर आग होणे, लघवीची धार, स्पीड, प्रेशर कमी होणे, थोडी थोडी लघवी होणे, लघवी पटकन सुरू न होणे, थोडे थांबावे लागणे किंवा जोर दिल्यानंतर लघवी सुरू होणे, कधीकधी प्रोस्टेट ग्रंथी ची वाढ जास्त होऊन सूज येऊन लघवी थांबणे न होणे व त्यामुळे युरिन इन्फेक्शनचा त्रास होऊ शकतो. आता काय करावे व काय करू नये? काय करू नये? व्यसन कमी करून बंद करणे. अल्कोहोल, तंबाखू, गुटखा, बार, कॅफीन आणि मसालेदार पदार्थ सेवन टाळावे. जड वस्तू उचलू नका, ह्यामुळे मूत्राशयावर दाब येतो. जास्त वेळ सायकल चालवू नका. जेव्हा लघवी येते तेव्हा ताबडतोब लघवीला जायला पाहिजे. विलंब त्रासदायक ठरू शकतो. डॉक्टरांची सल्ला न करता औषधोपचार घेणे टाळा. आता काय करावे? फायबर जास्त असलेला आहार घ्यावा, नियमित व्यायाम करावा, शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहा, हायड्रेटेड राहा, भरपूर पाणी प्या, डॉक्टरांनी दिलेली औषधी नियमित वेळेवर घ्या. पूर्वी प्रोस्टेट ग्रंथी वाढली तर नेहमी ऑपरेशन करून घ्यावे लागायचे, पण आता होमिओपॅथीमध्ये देखील गुणकारी 100% रामबाण औषधे आहेत. तुमचा त्रास नेमका काय आहे हे व्यवस्थित सांगणे फार गरजेचे आहे. त्यामुळे तुम्हाला होमिओपॅथिक औषधाने फार चांगला फरक पडतो. औषध वेळच्या वेळेवर घेणे महत्त्वाचे आहे, म्हणजे वारंवार ऑपरेशन करण्याची वेळ येणार नाही. ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी मला कॉल करा. माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तुमचा PSA रिपोर्ट व सोनोग्राफीचा रिपोर्ट मला व्हॉट्सअप करा. आमच्याकडून तुम्हाला कॉल येईल. तुमचा त्रास सविस्तर सांगा व पोस्टल ॲड्रेस पिनकोडसह पाठवा, म्हणजे औषधी पाठवता येतील.